प्रेज द लॉर्ड. प्राणो, मी तुम्हा प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. प्रभूला धन्यवाद देते की पुन्हा एक वार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्याचे. मी प्रभूचे मनापासून आभार मानते. या समय प्राणो मी देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आजचा जो विषय आहे प्राणो तो आहे प्रतिष्ठे अगोदर अप्रतिष्ठा. हालेलुया. सो ह्या विषयाला प्राणो आज मी जाणून घेणार आहोत. आणि प्राणो ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रत्येक एक व्यक्ती आहे की ज्याला वाटतं प्राणो की मला समाजामध्ये, माझ्या लोकांमध्ये, माझ्या कामामध्ये आणि प्रभूच्या दृष्टीने पण परमेश्वराने मला एक चांगलं पद, एक चांगलं हुद्दा द्यावा किंवा प्रभूच्या नजरेत मी पण प्रतिष्ठित असावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? तुम्हाला वाटतं का की परमेश्वराच्या दृष्टीने तुम्हाला एक खूप मोठं स्थान प्रभूने द्यावं? हालेलुया. किती जणांना वाटतं बरं? सो आज प्राणो ह्याच गोष्टी आम्ही जाणून घेणार आहोत प्राणो की ज्यावेळेस प्रभू आम्हाला प्रतिष्ठा देऊ इच्छितो किंवा परमेश्वर एका मोठ्या पदावर आम्हाला नेऊ इच्छितो प्राणो, परंतु त्याच्या अगोदर, त्याच्या पूर्वीचा जो काळ आहे आणि त्यामध्ये कुठल्या महत्त्वपूर्ण घटना आमच्या जीवनात घडतात आणि त्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये कसं स्थिर राहतो आणि नंतर परमेश्वर आमच्या जीवनात कसं कार्य करतो आणि परमेश्वर आमची अप्रतिष्ठा कशी प्रतिष्ठेत बदलतो, आज ह्या गोष्टी मी देवाच्या वचनातून शिकणार आहे. सो प्राणो देवाची इच्छा आहे की प्राणो मी प्रत्येक जणांनी त्याच्या दृष्टीने, लोकाच्या दृष्टीने प्राणो आम्ही प्रतिष्ठित असावं. हालेलुया. प्रतिष्ठित म्हणजे सन्मानित, एका मोठ्या पदावर किंवा मोठ्या हुद्द्यावर, कामावर असेल किंवा नातेवाईकांमध्ये असेल किंवा प्राणो मंडळीमध्ये असेल. प्राणो प्रत्येकाला वाटतं की मला प्रभूने एक मोठं स्थान द्यायला पाहिजे. वाटतं की नाही? सगळ्यांना वाटते? ओके. जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा मेसेज मग तुमच्यासाठी आहे. हालेलुया. सो या समय आम्ही वाचूया प्राणो उत्पत्ती याचा 41वा अध्याय, वचन 37 ते 44 या समय आम्ही वाचणार आहोत. उत्पत्ती 37 ते 44. योसेफ मिसर देशाचा मुख्य अधिकारी होतो. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजसनापुरताच काय मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. त्याला तलमतागाची वस्त्रे लेविलेली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकरात चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. ओके. सो जोरदार टाळ्या वाजू या वचनासाठी. प्राणो या ठिकाणी आम्ही योसेफाबद्दल बघत आहोत आणि प्राणो हा योसेफाचा जो प्रवास आहे, जीवन प्रवास, तो आम्ही बघतो की एक गुलामगिरीपासून ते एक मिस्राच्या मुख्य अधिकारी होण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास आहे. आणि या प्रवासादरम्यान प्राणो आणि मुख्य अधिकारी होण्या अगोदर प्राणो आम्ही बघतो की अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागलं. हालेलुया. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की जो योसेफ आहे प्राणो तो एका मुख्य पदावर, मिस्राचं जो मुख्य पद आहे, राजानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे त्या पदावर प्राणो आम्ही बघतो की योसेफ हा विराजमान झालेला आम्हाला पाहायला मिळतो. राजानंतरचं सिंहासन त्याला मिळालं. हालेलुया. एक गुलाम असणाऱ्यासाठी, एक गुलाम म्हणून विकण्या गेलेल्या व्यक्तीसाठी प्राणो एका राजाचं आसन मिळणं ही साधारण बाब आहे का? हालेलुया. परंतु प्राणो देवाचं सामर्थ्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की तो परमेश्वर एका गुलामाला सुद्धा एका राजाच्या आसनावर बसवणारा परमेश्वर तो आहे. हालेलुया. सो प्रभूसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही प्राणो. प्रभू काहीही करू शकतो त्याच्या लोकांसाठी प्राणो. सो आम्ही बघतो की प्राणो त्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी आम्ही अभ्यासल्या आहे, अनेक गोष्टी आम्ही बघितलेल्या आहे की एका गुलामगिरीमध्ये राहणारा हा व्यक्ती, एक गुलाम म्हणून विकल्या गेलेला हा व्यक्ती आहे. आणि प्राणो परमेश्वराने त्याला एका राजाच्या आसनावर बसवलं, त्याला मिस्राचा अधिकारी बनवलं. हालेलुया.
परंतु प्रियानो त्याचं पद, त्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, त्याचा अधिकार, त्याचा मान सन्मान प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या हाताखाली अनेक दासी असतील प्रियानो, सर्वजण त्याच्या पुढे येऊन मुजरा करत असतील. आणि आम्ही बघतो की जो राजा आहे त्या राजाच्या दृष्टीने पण परमेश्वराच्या दृष्टीने पण एक प्रतिभान व्यक्ती म्हणून आम्हाला त्याला पाहायला मिळतं प्रियानो. परंतु प्रियानो जर त्याच्या पूर्वीचं जीवन आम्ही बघितलं प्रियानो, तर पूर्वीचं जीवन जर आम्ही बघितलं तर आमच्या लक्षात येईल प्रियानो की एखाद्या पदावर नेण्यापूर्वी आमचं जीवन कसं असतं. आणि प्रियानो ज्यावेळेस आम्ही प्रभूशी प्रामाणिक असतो, प्रभूशी एकनिष्ठ असतो प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर आमचं जीवन कसं बदलतो प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी घडण्यापूर्वी किंवा हे पद मिळण्या अगोदर प्रियानो आम्ही बघतो की अनेक गोष्टीला त्याला सामोरं जावं लागलं. हालेलुया. आम्ही बघतो की तो आपल्या बापाचा खूप लाडका होता, है की नाही, बरोबर. बापाने त्याच्यासाठी एक सुंदरसा झगा शिवला होता. त्याच्या बापाचं नाव काय? याकोब. आणि आईचं नाव राहेल. योसेफ आणि बन्यामीन हे राहेलचे मुलं आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो याकोबाचा हा आवडता मुलगा आहे प्रियानो, आणि हा स्वप्नदर्शी आहे, स्वप्नांचा अर्थ सांगणारा हा व्यक्ती आहे. आणि आम्ही बघतो की स्वप्नदर्शी असल्या कारणामुळेच त्याचे भाऊ त्याचा खूप द्वेष करायचे की ना. आम्ही बराचदा त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की जे स्वप्न आहे प्रियानो, तो स्वप्नदर्शी असल्यामुळे प्रियानो आम्ही बघतो की अनेक स्वप्नांचा तो अर्थ सांगायचा. हे एक महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं प्रियानो. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की त्याने ज्यावेळेस आपले स्वप्न सांगितलं प्रियानो, त्यावेळेस त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, उत्पत्तीचे 37 अध्याय वचन 5 मध्ये की योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. त्याचे भाऊ अधिक द्वेष करू लागले. ज्यावेळेस त्याने स्वप्न सांगितलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो मी बघतो की ते त्याचा काय करू लागले? द्वेष करू लागले. आणि ह्या द्वेषाच्याच कारणाने आम्ही बघतो की पुढे चालून प्रियानो योसेफाला विकल्या जातं प्रियानो. हालेलुया. सो परमेश्वर प्रियानो ह्या सर्व गोष्टीकडून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतो की योसेफाला त्याच्या ध्येयाकडे नेत आहे. त्याचा भावाचा द्वेष, त्याला विकणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रियानो योसेफाच्या जीवनासाठी परमेश्वराने जे ध्येय नियुक्त केलं होतं प्रियानो, आम्ही बघतो की ही आता त्याची वाटचाल चालू झालेली आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं प्रियानो की लोकांकडून, प्रियजनांकडून आम्हाला विरोध होतो, आमचा द्वेष होतो, आणि याच कारणामुळे अनेक गोष्टी घडतात. आम्हाला घर सोडावं लागतं, त्यांच्यापासून दूर जावं लागतं, वेगळे मार्ग अवलंबावे लागतात. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ही परमेश्वराचीच योजना असते. कारण जर त्याच्या भावाने त्याला विकलं नसतं तर प्रियानो योसेफ मिस्रात कधीच गेला नसता आणि कधीच तो मिस्राचा राजा झाला नसता. परंतु प्रियानो त्याच्या परमेश्वराने त्याच्यासाठी वाट मोकळी केली प्रियानो. आणि ती पण कशातून माहिती? द्वेषातून, रागातून, भावाच्या छळातून. हालेलुया. कारण परमेश्वर त्याच्या ध्येयाकडे त्याला घेऊन जात होता. सो बऱ्याचदा आमच्याही जीवनामध्ये द्वेष येणार, अपमान येणार, निंदा येणार, विरोध येणार, परंतु ह्या सगळ्यांचा उपयोग परमेश्वर त्याचा ध्येय पूर्ण करण्यासाठी करणार आहे. कधी कधी आम्हाला योसेफाची कीव येते की का योसेफाला विकला असेल, का बरं खड्ड्यामध्ये टाकलं, आणि तितक्यामध्ये तो इश्माईलाचा उंटाचा काफिला पण त्या ठिकाणीच कस काय आला. ह्या सगळ्या देवाच्या योजना प्रियानो, ते लोक त्याला इतर देशामध्येही विकू शकले असते. परंतु आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, उत्पत्तीचा 37 अध्याय वचन 25 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग ते शिदोरी खाव्यास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माईली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादहून मिस्रास जात आहे असे त्यास दिसले. त्या ठिकाणी तेच लोक का यावेत जे मिस्रामध्ये जाणारे आहेत. हालेलुया. ॲट अ टाइम, त्याच वेळेस, अगोदर नाही नंतर नाही, ते पण मिस्रामध्ये जाणारेच आहे. मिस्राच्या प्रवासासाठीच ते आलेले आहे. आणि ज्यावेळेस योसेफाला खड्ड्यात टाकलेलं आहे त्यावेळेसच त्यांनी का यावं, त्याच वेळेत का यावं, अगोदर किंवा नंतर का येऊ शकले नाही. परमेश्वराच्या हालेलुया. सो परमेश्वराने आमच्यासाठी सगळ्या गोष्टी फिक्स केलेल्या आहे. ह्या वेळेत या गोष्टी घडणार आहे. आम्हाला नाही समजत
परंतु परमेश्वर याच्यातून आम्हाला आमच्या ध्येयाकडे नेत आहे. जे पद परमेश्वराने आमच्यासाठी नियुक्त केलेलं आहे, जे परमेश्वर आम्हाला देऊ इच्छित आहे, त्या गोष्टी आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठीच प्राण मी बघतो की आमच्या जीवनात विरोध येणार, छळ येणार, द्वेष येणार, आणि याचाच उपयोग परमेश्वर आमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी करणार आहे. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला विरोध होत असेल, त्रास होत असेल, छळ होत असेल, तर मुळीच त्याला घाबरू नका प्राण. ह्या गोष्टी तुमच्या गौरवासाठी होत आहे, कारण प्रभूने मिस्रामध्ये खूप मोठं पद तुमच्यासाठी नियुक्त केलेलं आहे. मिस्रामधलं एक खूप मोठी राजगद्दी तुमची वाट पाहत आहे, पण तिथं जावं तर लागेल ना. हालेलुया. याकोब इतकं प्रेम करायचा, याकोबाने सहज मिस्रामध्ये त्याला पाठवून दिलं असतं का हो? हालेलुया. सो ज्यावेळेस परमेश्वर देखील आम्हाला एखाद्या हुद्द्यावर किंवा प्रियानो एखादी गोष्ट ज्यावेळेस प्रभू आम्हाला देव करतो प्रियानो, त्या अगोदर आमच्या जीवनामध्ये त्रास येणार. विचार करा, आपल्या बापापासून दूर राहण्या योसेफाला किती त्रास झाला असेल. त्या बापाची अवस्था लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रियानो योसेफाचा झगा त्याच्या भावाने प्रियानो रक्तात बुडून आणला आणि दाखवला, त्यावेळेस त्या बापाची काय अवस्था झाली असेल. हालेलुया. सो विचार करा प्राणो, यामध्ये ह्या दोघांनाही किती त्रास झाला. सो त्रास होणार प्राणो. जर त्रास होणार नाही तर आम्ही पुढे जाणारच नाही, मग आम्ही तिथंच राहू, कनानमध्येच राहू. हालेलुया. जर मिस्रात आम्ही गेलो नाही तर ते पद मिळेल का? मग जाणं तर गरज आहे, फारोपर्यंत जावं लागेल ना. त्यावेळेस तर फारो आपल्याला सन्मान देणार आहे, फारो आपल्याला अधिकारी बनवणार आहे. आम्ही बघतो की जर याकोब आपल्या बापाजवळच राहिला असता तर मिस्राचा राजा तिथं येऊन अधिकारी बनवला असतं का? हालेलुया. मग ही परमेश्वराची योजना होती की योसेफाने मिस्रात जावं. सो आम्ही कुठे राहावं, कसं राहावं प्राणो, ह्या सगळ्या देवाच्या योजना आहेत प्राणो. हालेलुया. कारण परमेश्वर आमच्या ध्येयाकडे आम्हाला नेत आहे. किती जणांना वाटतं की परमेश्वर मला माझ्या ध्येयाकडे नेत आहे, कारण एक गादी आमची वाट बघत आहे, एक सन्मानाची गादी आमची वाट पाहत आहे, एक मोठ्या हुद्द्याची गादी, एक राजासन आमचं वाट पाहत आहे. या जगात तर तो कित्येक मान सन्मान देईन, परंतु तो स्वर्गीय राजा एक राजासन तयार करून तुमची वाट पाहत आहे. आणि तुमच्या जीवनात येणारे छळ, तुमच्या जीवनात येणारे विरोध, हे देवाच्या राज्याकडे, त्याच्या ध्येयाकडे तुम्हाला घेऊन जात आहे. कुठलीही गोष्ट विनाकारण तुमच्या जीवनात घडत नाही प्रियानो, कारण प्रभूने ठरवलेलं आहे की खूप मोठं पद तुम्हाला द्यायचंय, आणि त्या पदाकडे नेण्यासाठी तुमच्या जीवनात द्वेष येणार प्रियानो, तुमच्या जीवनात अपमान येणार, तुमच्या जीवनात विरोध येणार. परंतु ह्या सर्वांमध्ये जर प्रभूशी तुम्ही एकनिष्ठ आहात तर तुम्ही स्वतःला त्या राजासनासमोर प्रभूच्या बाजूला बसलेले तुम्ही पाहणार आहात. कारण एक गौरवशाली राजासन, एक स्वर्गीय राजासन तुमची वाट पाहत आहे. परंतु तो प्रवास इतका सोपा नाही हो. खूप रडावं लागणार आहे. योसेफाला पण खूप रडावं लागलं, याकोबालाही रडावं लागलं. हालेलुया. हे राजासन असंच नाही मिळणार हो. आम्ही राजाच्या बाजूला बसणार आहोत, ही साधी गोष्ट आहे का फ्रेंड? त्या स्वर्गीय सिंहासनावर आम्ही बसणार आहोत. एका ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की जो विजय मिळतो, परमेश्वर म्हणतो की मी त्याला माझ्या राजासनावर बसू दे. प्रभू जवळची जी जागा आहे, प्रभू जवळचं जे स्थान आहे प्रियानो, ते तुमचं वाट पाहत आहे. आणि हे द्वेष, ह्या समस्या, निराशा, आरोप, वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो आम्हाला त्या राजासनाकडे घेऊन जात आहे. कारण जर आम्ही मिस्रात गेलो नाही तर ते पद आम्हाला मिळणारच नाही. सो ह्या सर्व गोष्टीचा उपयोग परमेश्वर त्याच्या ध्येयासाठी करत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराचं ध्येय आहे.
प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराकडे एक स्थान आहे, एक हुद्दा आहे प्राणो, आणि प्रभू ते देण्यासाठीच प्राणो त्याने आम्हाला ठेवलेलं आहे. हालेलुया. किती जण विश्वास करतात की प्रभू ते तुमच्यासाठी एक राजासन बनवलेलं आहे आणि प्रभू तुमची वाट पाहत आहे. हालेलुया. आणि तो मला देणार आहे प्राण. कधी माहिती, जर आमचं जीवन त्या योसेफासारखं असेल तर. कारण योसेफाचं जीवन इतकं साधारण नव्हतं प्राण. खूप हालाकीतून तो गेला प्राण. भावाने विकून टाकलं, वडिलांपासून दूर गेला, परदेशामध्ये राहिला. ठीक आहे, गेला तर गेला, तुरुंगातही राहिला. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं प्राणो की परमेश्वराने सहज खूप लवकर मला एखाद्या मोठ्या हुद्द्यावर, एका मोठ्या प्रतिष्ठित पदावर देवाने मला नियुक्त करावे, परमेश्वराने मला खूप मोठी प्रतिष्ठा द्यावी. परंतु जितकी मोठी प्रतिष्ठा, जितकं मोठं पद, जितका मोठा हुद्दा, तितकीच मोठी समस्या. हालेलुया. तितकी तयारी ठेवा. जर मोठं पद हवंय ना, तर तितकी कॅपॅसिटी वाढवा प्राण. समस्या, दुःख, निराशा, अश्रू ह्या सगळ्या गोष्टी पचवण्याची जर तुमच्यामध्ये तितकी कॅपॅसिटी असेल ना, तर ते सिंहासन तुमच्यासाठीच आहे. ते प्रभूने तयार केलेली गादी तुमच्यासाठीच आहे. हालेलुया. कारण प्रभूने ठरवलंय की तुम्हाला अधिकारी बनवावं. ते पण छोटं मोठा अधिकारी नाही हो. हालेलुया. सो तिथपर्यंत जाण्यासाठी प्राणो ह्या प्रत्येक गोष्टी प्राणो मी बघतो की कारणीभूत ठरतात. आम्ही बघतो की प्राणो योसेफाला विकलं गेलं आणि योसेफ मिस्रामध्ये गेला, आणि मिस्रामध्ये गेल्यानंतर प्राणो गुलामीत राहत असताना प्राणो एका व्यक्तीने त्याला विकत घेतलं, पोटिफर. आणि पोटिफराच्या घरामध्ये गेल्यानंतर आम्ही बघतो की त्याच्यासोबत आणखीन एक भयानक घटना घडते प्राणो, आणि एक भयानक प्राणो त्याच्यावर परीक्षा येते, ती त्याच्या चारित्र्याची. हालेलुया. कशाची? जोरात सांगा. सो प्राणो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालत असतो, ह्या सगळ्या तर गोष्टी येतात. द्वेष येणार, अपमान येणार, आमच्या परिवारातूनच आम्हाला विरोध होणार. त्यानंतर आणखीन महत्त्वपूर्ण गोष्ट जी आमच्या जीवनात येणार आहे, ती म्हणजे प्राणो आमचं जे पावित्र्य आहे किंवा आमचं जे चरित्र आहे ते पारखल्या जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे पारख कोण करतो माहिती? परमेश्वर करत असतो. सो ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की पोटिफराच्या घरामध्ये असताना प्राणो एक भयंकर अशी घटना योसेफासोबत घडत आहे. परमेश्वराने पद नियुक्त केलेलं आहे. आता त्याची वाटचाल त्या पदाकडे आहे, आणि प्राणो त्याची सुरुवात झालेली आहे. एक एक पायरीने तो मिस्राकडे, त्या पदाकडे जात आहे. आणि त्या पदावर जसं जसं तुम्ही वरती चढणार, तितक्या अधिक भयंकर अशा गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. तितक्या मोठ्या आव्हानांना, तितक्या मोठ्या प्राणो परीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. कारण तुम्ही आता वर चढत आहात. बरोबर चढत आहात की नाही? अहो हो की नाही सांगा, जोरात सांगा. शाश्वती नाही की तुम्ही चढत आहात देवाच्या सिंहासनाजवळ जाण्यासाठी. हे विरोध, छळ, स्वतःच्या कुटुंबाकडून प्राणो अनेक गोष्टी, अनेक त्रास हे तर होणारच होणार. परंतु त्या पुढची पण आणखीन एक पायरी आहे प्राणो, की जे आमचं चारित्र्याला पारखल्या जाणार आहे. पोटिफराच्या घरामध्ये असताना एक प्रसंग त्याच्यावर ओढवला प्राणो, आणि या प्रसंगात परमेश्वराने त्याची पारख केली. तो म्हणतो की मी देवाच्या विरुद्ध कसं पाप करू. तो हे म्हणत नाही की मी पोटिफराच्या विरुद्ध कसं पाप करू, तो म्हणतो की मी देवाच्या विरुद्धात कसं पाप करू. सो ज्यावेळेस प्रियानो आम्ही परमेश्वराच्या ध्येयामध्ये चालत असतो, ज्यावेळेस त्या ध्येयाकडे आम्ही वाटचाल करतो, प्रियानो आम्हाला पारखलं जातं आमच्या चारित्र्याबद्दल की आम्ही किती पवित्र जीवन परमेश्वरासमोर जगतो. ज्यावेळेस तो पोटिफराच्या घरात होता त्यावेळेस कोणीच नव्हतं प्रियानो. ज्यावेळेस आम्ही बघतो की पोटिफराच्या पत्नीने प्रियानो त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, त्याने वस्त्र सोडून तो पळून गेला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे आप्तजन नव्हतं, एक अन्य लोकांमध्ये, अन्य प्रियानो ठिकाणामध्ये तो जगत होता. तो वाटेल तसं वागू शकला असता, परंतु
असू द्या प्राणो, आम्ही कोणत्याही लोकांमध्ये असू द्या, कुठल्याही संगतीमध्ये असू द्या, परंतु जर देवाचं भय आमच्यामध्ये आहे तर आम्ही कुठल्याच पापाला बळी पडणार नाही. कारण देवाचं भय आमच्या पावलांना प्राणो मी जखडून ठेवेल प्राणो, आमच्या पावलाला कदापि घसरू देणार नाही. कधी कधी आम्हाला वाटतं की परमेश्वराने सगळ्या गोष्टी, सन्मान, मान, प्रतिष्ठा, एक मोठा हुद्दा, त्याच्या जवळचं स्थान मला द्यावं, परंतु ज्यावेळेस आमची परीक्षा होते, आमच्या चरित्राबद्दल परीक्षा होते, त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये खरे उतरतो का प्राण? त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. लक्षात ठेवा प्राण, योसेफ तरुण होता, बांधेसूद होता, देखणा होता. जो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये असे अनेक प्राण प्रसंग येतात मोह टाकणारे. अविवाहित तो होता, परंतु प्राण आम्ही बघतो की त्याने स्वतःला किती शुद्ध राखलं. प्राण सहज तो इतका मोठा अधिकारी झाला नाही. प्राण त्याला त्या पोटिफराचं भय नव्हतं, त्याला त्या जिवंत परमेश्वराचं भय होतं. आम्ही पण कुठल्या मनुष्याला घाबरू नये प्राण, परंतु आम्ही फक्त देवाला घाबरावं. कारण प्रत्येक ठिकाणी आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे, जो आमच्या चारित्र्याला पारखत असतो, जो आमच्या पवित्राला पारखत असतो. आणि जर याच्यामध्ये खरे आम्ही उतरतो तर मिस्राच्या गादीवर परमेश्वर आम्हाला नक्की बसवेल. तुम्हाला वाटते का प्राणो परमेश्वराने त्या पदावर तुम्हाला बसवावं? एका राजाच्या बाजूला बसणं म्हणजे किती गौरवशाली गोष्ट आहे प्राणो. आणि ते राजासन तुमची वाट पाहत आहे, परंतु ज्यावेळेस त्या पदाला जाण्या अगोदरची जी स्थिती असेल प्राणो, त्या अगोदर प्रत्येकाची परीक्षा होणार आहे. कारण तुम्ही त्या पवित्र देवाजवळ बसणार आहात, ज्याला पवित्र ज्याला कादोश म्हणतात, त्या देवाच्या सिंहासनाजवळ आम्ही बसणार आहोत. आमची अपवित्रता घेऊन आम्ही देवासमोर बसू शकू का प्राण? आमची अपवित्रता घेऊन आम्ही देवासमोर जाऊ आणि देव आम्हाला पदावर बसवेल का? प्राण आमच्या जीवनात आमच्या चारित्र्याबद्दल परमेश्वर निश्चित पारखणार प्राण, आणि आम्ही त्याच्यात खरे उतरणं गरजेचेच आहोत प्राण. आणि यासाठी फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे, ते म्हणजे फक्त देवाचं भय, देवाचं भय आणि देवाचं भय. हालेलुया. आम्ही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर मला पाहत आहे. जर एखादा व्यक्ती मला बघत नाही, एखादा अधिकारी मला बघत नाही, एखादा सेवक मला बघत नाही, परंतु परमेश्वर मला पाहत आहे. कारण ज्या प्रकारे आम्ही वचनामध्ये बघतो उत्पत्ती 29 आणि 9 मध्ये की या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? तो पोटिफराला म्हणतो का की पोटिफर अधिकारी मी तुमच्या विरोधात जाऊ? या ठिकाणी काय म्हणत आहे वाचा सिस्टर ते. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे आता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? ओके, सो या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की आम्ही कुठल्या मनुष्याविरोधात पाप करत नाही प्राणो, तर आम्ही देवाविरुद्ध पाप करतो. हालेलुया. आम्हाला खूप सोपं वाटतं प्राणो एखाद्या पदावर, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर, एखाद्या खूप मोठ्या प्रतिष्ठित स्थानावर उभा राहण्यासाठी, परंतु तितके आम्ही योग्य आहोत का? तितकं आम्ही पवित्र आहोत का देवाच्या दृष्टीने प्राण? कारण आम्हाला देव त्याच्याजवळ बसवणार आहे. आम्हाला खूप छान वाटतं की किती सुंदर ते सिंहासन असेल की नाही, जिथं प्रभू बसलेला असेल आणि प्रभू मला तिथं जवळ बसवेल. हालेलुया. वाटतं ना? वाटतं की नाही? परंतु त्या पदापर्यंत जाण्यासाठी खूप पायऱ्या चढावं लागणार आहे. छळ, अपमान, विरोध, खोटे आरोप,
पाप, ह्या सगळ्या गोष्टीने चढत चढत जाऊन प्राणो एक वेळ अशी येईल की प्रभू त्या मिस्राच्या गादीवर आम्हाला बसवेल. सो आम्ही बघतो की प्राणो त्याच्या जीवनामध्ये तुरुंग आला. प्राणो एक पद मिळण्या अगोदर किंवा एक प्रतिष्ठा मिळण्या अगोदर कशा प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात या गोष्टीला आम्ही पाहत आहोत. प्राणो अप्रतिष्ठा कशी होते. प्राणो विचार करा, एक प्रभूचं भय बाळगणारा एक चरित्रवान तो पुरुष आहे आणि ज्यावेळेस प्राणो त्याच्या विरोधात अशा प्रकारे बोललं जात असेल प्राणो, त्याला किती त्रास होत असेल की नाही. जो इतकं पवित्र जीवन जगला आणि ज्या वेळेस प्राणो एक पाप त्याच्यावर लादण्यात आलं, खोटे आरोप त्याच्यावर करण्यात आले प्राणो, ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी किती त्रासदायक असेल. आपण तसे नसतानाही आपल्याबद्दल तसं बोललं जातं, आपल्याला सहन होतं का हो? खोटे आरोप लावले, त्याच्यानंतर बंदीशाळेत टाकले. बऱ्याचदा कधी कधी प्राणो आपल्यावरही खोटे आरोप लावल्या जातं, खोटं बोलल्या जातं प्राणो. परंतु एक वेळ अशी येते प्राणो की परमेश्वर जो खरा न्यायाधीश आहे प्राणो, तो परमेश्वर संपूर्ण जगाला आमची निर्दोषता दाखवून देतो प्राणो. जर आम्ही खरे निर्दोष असेल तर बरं का, हालेलुया. नाही तर आम्ही दोषी असून मग विचार करू नका की परमेश्वर मला सगळ्यासमोर निर्दोष सादर करेल. नाही प्रार्थना, त्याला खरा न्यायाधीश म्हणतात हो. त्याच्यासारखा कोणताच न्यायाधीश नाही आणि त्याचा न्याय सत्याचा आहे प्रार्थना, त्याचा न्याय नीतीचा आहे. पण जर आम्हाला खोट्या आरोपामध्ये प्राणो बांधण्याचा प्रयत्न केला जातो किंवा खोटे आरोप लावले जातात, परंतु एक वेळ येते की परमेश्वर आमची निर्दोषता सिद्ध करतो प्राणो. हालेलुया. म्हणून कधीच घाबरू नका. जर तुम्हाला खोटे आरोप जर तुमच्या विरोधात बोलले जाते, तुमच्यावर खोटे आरोप लावले जातात, तुमच्या चारित्र्याबद्दल असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये प्राणो, तो प्रभू सगळ्या गोष्टी पाहत आहे. त्याचे नेत्र सर्वत्र आहे प्राणो. हालेलुया. म्हणून मुळीच घाबरायचं नाही प्राण. जर आपण दोषी नाही ना तर मुळीच घाबरायचं नाही. किती आरोप लावू द्या, कितीही वाईट बोलल्या जाऊ द्या, असं करतात तसं करतात, हे आहे ते आहे, काहीही बोलल्या जाऊ द्या, एक दिवस येईल प्राण, जे लोक तुम्हाला आरोप लावताय किंवा जे लोक तुमचा दोष काढताय प्राण, त्या सगळ्या समोर त्या राजावर, त्या पदावर तुम्हाला बसलेले ते जेव्हा बघतील ना प्राण, ते लोक शर्मेने खाली मान घालतील. पण हे कधी होईल माहिती? ज्यावेळेस आम्ही निर्दोष असू तेव्हा. हालेलुया. सो तुरुंग त्याच्या जीवनामध्ये आला आणि तुरुंगात काही घटना त्याच्यासोबत घडतात. काही कैद्यांच्या स्वप्नांचा अर्थ तो सांगतो प्राणो. आणि ह्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्यानंतर आम्ही बघतो की कालांतराने बराचसा वेळामध्ये प्राणो आम्ही बघतो की जो योसेफ आहे तो बंदिवासात राहिला प्राणो. आणि आम्ही बघतो की बंदिवासात राहिल्या असताना प्राणो एक गोष्ट परमेश्वर करत आहे, एक घटना परमेश्वर घडवत आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो, उत्पत्ती 41 आणि 32, हे स्वप्न फारच दोनदा पडले, ह्याचे कारण हेच की देवाने ठरविले आहे व ते देव लवकरच घडवून आणणार. ओके. सो आम्ही बघतो की योसेफ जो आहे तो आता तुरुंगात आहे. त्याच्यावर आरोप लावले. त्या ठिकाणामध्ये असताना 2 कैद्यांच्या स्वप्नाबद्दल, 3 कैद्यांच्या स्वप्नाबद्दल थोडंसं कन्फ्यूज आहे, नंतर मी सांगेल. काही कैद्यांच्या स्वप्नाबद्दलचा तो प्राणो अर्थ सांगतो. आणि अर्थ सांगितल्यानंतर आम्ही बघतो की हे लोक विसरून जातात प्राणो की योसेफाने त्यांना काय सांगितलं होतं. आणि प्राणो योसेफ तसाच बंदिवासात आहे. परमेश्वराने अगोदर त्याला स्वप्न दाखवलेलं आहे की त्याचे भाऊ त्याला नमन करत आहे, तारे त्याला नमन करत आहे. विचार करत असेल की परमेश्वराने तर ठरवलं होतं की मला मान सन्मान द्यायचा आहे, मला प्रतिष्ठा द्यायची आहे, आणि तुरुंगामध्ये काय होत आहे. हालेलुया. कधी कधी आमच्याही जीवनात असंच वाटतं प्राणो की देवाने माझ्यासाठी काहीतरी योजना केलेल्या आहे, त्या योजना तर पूर्ण होत नाही, पण मी आता तुरुंगात आहे. वाटलंय असं? कधी वाटलं की नाही?
ज्यावेळेस आशीर्वाद मिळण्यासाठी विलंब होतो किंवा थोडा उशीर होतो प्रियानो, अनेक गोष्टी आमच्याही जीवनात प्रियानो आमच्याही मनात येतात की देवाने तर ठरवलं की ह्या गोष्टी माझ्या जीवनात करायच्या आहे. मला मान सन्मान तर मिळत नाहीये, पण मी तर तुरुंगात आहे, कैद्यांसोबत राहत आहे. हालेलुया. परंतु परमेश्वर तुरुंगातच प्रियानो त्याच्यासाठी योजना करत होता. त्या तुरुंगामध्ये एक असणारा व्यक्ती जो आहे तो राजाचा पॅलेबदार आहे, फारोचा पॅलेबदार आहे. आणि या पॅलेबदाराचं स्वप्न त्याने सांगितलं. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर त्यावेळेस शांत नव्हता प्रियानो. कधी कधी आम्हाला वाटतं की आता मी तुरुंगात आहोत, समस्येत आहोत आणि परमेश्वर माझ्यासाठी काहीच करत नाही. आम्ही बघतो इकडे योसेफ जो आहे तो तुरुंगात आहे आणि आम्ही बघतो की तिकडे काही कालांतराने प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर जो आहे तो परमेश्वर फारोला स्वप्न पाडतो. परमेश्वर थांबलाय का? आणि ज्यावेळेस त्याला स्वप्न पडले, कंसाचं आणि गायीचं स्वप्न आपल्याला माहिती आहे, बरोबर? माहिती की नाही? करायचं की एक्सप्लेन, मग बाकीचे पॉइंट होणार नाही. कुरूप गायीचं स्वप्न आणि सुदृढ गायीचं स्वप्न, चांगले कंस आणि करपलेले कंस, माहिती ना? करायचं का? त्याला सांगू का? थांबूया, पुढे जाऊया आपण. माहिती ना तुम्हाला? स्वप्न माहिती आहे. ओके. सो 2 स्वप्न त्याला पडतात प्रियानो आणि ह्या दोन्ही स्वप्नांचा अर्थ आम्ही बघतो की जो फारो आहे त्याच्या लोकांना सांगतो की ह्या अशा प्रकारचं स्वप्न मला पडलेलं आहे आणि त्याचा अर्थ कोणी सांगेल काय? त्यावेळेस हा पॅलेबदाराला आठवण येते की अरे तुरुंगामध्ये योसेफ आहे आणि त्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे आणि तो स्वप्नांचा अर्थ सांगणारा आहे. आणि मग प्रियानो आम्ही बघतो की हा जो पॅलेबदार आहे प्रियानो तो राजाकडे शिफारस करतो, हे राजा माझ्यासोबत असा व्यक्ती होता आणि त्याला स्वप्न सांगण्याचं अर्थ सांगण्याचं देवाने त्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रियानो अशा प्रकारे फारोला सांगितलं जातं, फारो त्याला म्हणतो की आता योसेफाला तुरुंगातून बाहेर काढा, आता त्याची परिस्थिती बदलत आहे. सो परमेश्वर मुळीच थांबत नाही प्रियानो. परमेश्वराची प्रोसेस आमच्यावर चालूच असते प्रियानो. कधी कधी आम्हाला वाटतं की देव जे बोललाय ते माझ्या जीवनात का होत नाहीये. कदाचित योसेफालाही वाटलं असेल परमेश्वराने जे मला स्वप्न सांगितलेले आहे किंवा दाखवलेले आहे ते का पूर्ण होत नाही. ते पूर्ण तर होत नाही, पण मी बंदिवासात आहे, समस्येत आहे, कैद्यांमध्ये आहे. परंतु प्रभू थांबलेला नाही प्रियानो. परमेश्वराची प्रक्रिया तुमच्यावर चालू आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की हे जे स्वप्न प्रियानो आम्ही बघतो वचन 32 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे स्वप्न फारोस 2दा पडले. याचे कारण हेच की देवाने ठरविले आहे. हे स्वप्न फारोला का पडलं? कारण प्रभूने ठरवलं होतं की जो योसेफ आहे त्या योसेफाने फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगावा आणि सगळ्या गोष्टी प्रियानो ज्या योसेफाच्या ठाई आहे त्या सगळं ज्ञान असेल, चातुर्य असेल, त्याचं परमेश्वराबद्दलचं भय असेल, ह्या सगळ्या गोष्टी फारो पुढे याव्या आणि फारोने योसेफाला मुख्य अधिकारी बनवावं. हालेलुया. हे घडण्यासाठी आम्ही बघतो की 2दा स्वप्न पडलंय. हे स्वप्न फारोस 2दा पडले याचे कारण की हे देवाने ठरवले आहे व ते देव लवकर घडून आणणार आहे. कधी कधी आम्हाला विलंब वाटतो प्रियानो, कधी कधी आम्हाला वाटतं की खूप उशीर होत आहे देवाच्या योजना पूर्ण होण्यासाठी. परंतु प्रियानो प्रभू थांबलेला नाही. प्रभू काहीतरी योजना तुमच्यासाठी करत आहे. राजापर्यंत प्रभूला तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि राजापर्यंत नेण्याचा मार्ग प्रभू तयार करत आहे आणि तो मार्ग परमेश्वराने तुरुंगात तयार केला. परमेश्वर आज अनेक समस्यातून त्या राजाकडे नेण्याचा मार्ग तुमच्यासाठी तयार करत आहे. विनाकारण तर प्रियानो फारो समोर तो जाऊ शकला नसता, परंतु परमेश्वर योजना करत आहे. अगोदर योजना केली मिस्रात जाण्यासाठी. त्याच्या भावाच्या द्वेषामुळे तो मिस्रात आला. त्याला मिस्रामध्ये विकल्या गेलं. मिस्रामध्ये विकल्यानंतर आम्ही बघतो की बंदिवास त्याच्या जीवनात आला. बंदिवासात असताना अनेक घटना त्याच्या जीवनात महत्त्वपूर्ण घटना घडल्या आणि त्या घटनेच्या द्वारेच प्रियानो फक्त स्वप्न सांगण्याचा अर्थ आणि ह्या सगळ्या गोष्टीने प्रियानो आम्ही बघतो की आणखी तो मोठ्या पायरीवर चढला. राजाच्या अगदी तो जवळ गेला. आता फक्त राहिलं होतं राजासमोर येणं
आणि राजाकडून परवानगी मिळणं आणि अधिकार मिळणं. हालेलुया. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस फारो समोर योसेफाला आणल्या गेलं प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की प्राणो वचन 33 मध्ये आम्ही बघतो की तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिस्र देशावर नेमावे आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या 7 वर्षात मिस्र देशातील उत्पन्नाचा पंचमांश द्यावा. ह्या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामुग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिस्र देशावर दुष्काळाची जी 7 वर्ष येणार त्यासाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. सप्रानो आम्ही बघतो की योसेफाला मुख्य अधिकारी होण्यासाठी परमेश्वर दुष्काळ पाठवत होता. त्याच्या मागे आणखी पण एक कारण होतं बरं का. परमेश्वर एकामध्ये एक अनेक गोष्टी करत असतो बरं का. हालेलुया. फक्त एकच गोष्ट परमेश्वर करत. परमेश्वर सगळ्या प्रकारे प्लॅन परमेश्वराने केलेला असतात आणि त्या प्लॅननुसार परमेश्वर आपल्याला चालवत असतो. हालेलुया. ह्या दुष्काळ पडण्यामागचं कारण होतं की त्याला मुख्य अधिकारी बनवावं. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण कारण जे बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की याकोब आणि याकोबाच्या पुत्राने मिस्रामध्ये यावं. कारण परमेश्वराने एक अब्राहामाशी करार केला होता. आठवतंय तुम्हाला? आठवतंय का? अहो आठवतंय का? उत्पत्ती 15 आणि 16. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापांचा घडा अद्यापि भरला नाही. ओके. सो या ठिकाणी परमेश्वराने अब्राहामाशी करार केला होता. हालेलुया. ह्या करार हा होता की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापही भरला नाही. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की नंतर सूर्य मावळला व निभीड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्राहामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. कनिजी, कदमोनी, हित्ती, परिची व रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुसी ह्या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. सो परमेश्वराने प्राणो या ठिकाणामध्ये एक करार केला होता की जे अब्राहामाची जी 4थी पिढी आहे ती कुठे येईल? मिस्रामध्ये येईल. आता लक्षात येते? हालेलुया. याकोबाने आम्ही बघतो की ज्यावेळेस कनानमध्ये दुष्काळ पडला प्राणो, धान्य घेण्यासाठी रौबेन पासून कितवी पिढी चालू झाली? अब्राम. सांगा दुसरा कोण आहे? इसाक, रौबेन ते बन्यामीन पर्यंत ही 4थी पिढी आहे. ही 4थी पिढी मिस्रामध्ये गेली का नाही? अहो गेली का नाही? 4थीच होती का 5वी होती? रौबेन, याकोबाचा मुलगा रौबेन, त्याच्यापासून 4थी पिढी चालू होते. बरोबर. आणि आम्ही बघतो की याकोब जो आहे तो कनानमध्येच राहिला आणि याकोबाने आपल्या मुलांना अन्न सामग्री घेण्यासाठी पाठवलं. नंतर तो चांदीचा प्याला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडतात आणि आम्ही बघतो की याकोब आपल्या सगळ्या जे आपले प्रियजन आहे सगळे नातेवाईक घेऊन तो कुठे येतो? मिस्रामध्ये येतो आणि गोशन प्रांतामध्ये ते वस्ती करतात. बरोबर. विचार करा प्राणो, एकाच वेळेस परमेश्वर किती कामं करत होता. कधी कधी आम्हाला वाटतं की परमेश्वर एकच काम करण्यासाठी खूप उशीर लावतो, पण नाही प्राणो, परमेश्वर सगळ्या बाजूने काम करत असतो, आहे की नाही? परमेश्वराला याकोबाला मिस्रामध्ये पण आणायचं होतं आणि योसेफाला दुष्काळाच्या वेळेस त्याला मुख्य अधिकारी पण बनवायचं होतं. सो परमेश्वराचे प्लॅन आमच्यासाठी खूप मोठे असतात प्राणो, पण कधी कधी ते आम्हाला समजत नाही. परंतु प्राणो आम्ही बघतो की अनेक गोष्टी प्राणो परमेश्वर त्या वेळेत घडवत असतो. कारण दुष्काळ, आवर्षण, पर्जन्य हे सगळं देवाच्या हातात आहे. आणि विचार करा प्रियानो, परमेश्वर त्याच्या लोकांसाठी काय काय करू शकतो. आवर्षण रोखून धरू शकतो आणि देऊही शकतो प्रियानो.
हालेलुया. कारण सगळ्या निसर्गावर प्रियानो परमेश्वराचं प्रभुत्व आहे आणि प्रभू त्याच्या लेकरांसाठी काहीही करायला तयार आहे. दुष्काळ पाडायला देखील तयार आहे. कारण याकोबाला प्रभूने मिस्रामध्ये बोलवलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे आणि यातून परमेश्वराचं योसेफाबद्दलचे जे ध्येय आहे किंवा योसेफाबद्दलच्या ज्या योजना परमेश्वराने केलेल्या आहे त्या आम्ही या ठिकाणी पूर्ण होत आणि पाहतोय प्रियानो. त्यासोबत जो करार त्याने अब्राहमाशी केला आहे तो करार पण प्रियानो या ठिकाणी आम्ही बघतो की जो याकोब आहे तो मिस्रामध्ये राहिला आणि नंतर परमेश्वराने मिस्रातून त्याला बाहेर काढलं आणि कुठे नेलं? मिस्रातून काढून कुठे नेलं? कनान देशामध्ये. हालेलुया. सो याकोबाने त्याच्या सगळ्या पुत्र पौत्रासहित प्रियानो येऊन राहावं, त्या ठिकाणी राहावं, या सगळ्या देवाच्या योजना होत्या प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो एक मोठा अधिकारी होण्याच्या अगोदर अनेक गोष्टी त्याच्या जीवनात आल्या प्रियानो आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये तो प्रभूशी प्रामाणिक राहिला प्रियानो, प्रभूच्या भयात राहिला आणि आम्ही बघतो की परमेश्वराने योसेफाला एका मुख्य अधिकाऱ्याच्या पदावर नेलं. सो परमेश्वराने ही तुमच्यासाठी प्रियानो एक पद नियुक्त केलेलं आहे. त्या स्वर्गीय राजाने प्रियानो तुमच्यासाठी प्रियानो एक पद नियुक्त केलेलं आहे. परंतु त्या पदापर्यंत पोहोचण्या अगोदर प्रियानो तुम्हाला द्वेष, अपमान, निराशा, आरोप, छळ, मानसिक त्रास, रडणं, दुष्काळ, जबाबदारी, काम. हालेलुया. फक्त अधिकारीच नाही बरं का, जबाबदाऱ्या पण खूप असतात, काम पण खूप असतं. योसेफाला खूप काम करावं लागलं आहे ना. काय करावं लागलं? धान्यांचा महामूर संचय करावा लागला आहे की नाही. सगळी देखरेख करावी लागेल. पद सहज नाही मिळत, प्रतिभा, प्रतिष्ठा सहज नाही मिळत प्राणो. त्याच्यासाठी खूप झिजावं लागतं, खूप त्रास, खूप त्याग, ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यावेळेसच परमेश्वर मुख्य, ठीक आहे ना, छोटा मोठा नाही बरं का, मुख्य अधिकारी व्हायचं आहे ना. किती जणांना वाटतं की देवाच्या राज्यात मी मुख्य अधिकारी व्हावे. जर आमचं जीवन योसेफासारखं असेल तर निश्चित परमेश्वर मुख्य अधिकारी बरं का, छोटा मोठा अधिकारी नाही, ठीक आहे ना. हायस्ट, सगळ्यात हायस्ट, मुख्य. आवडेल ना तुम्हाला मुख्य अधिकारी व्हायला? सो जोरदार टाळ्या प्रभूसाठी वाजवा. जर तुम्ही प्रभूच्या दृष्टीने योसेफासारखं जीवन जगाल प्रियानो, प्रामाणिक जीवन, प्रभूच्या भयात जीवन जगाल, तर निश्चित परमेश्वर तुम्हाला मुख्य पद देईल. ओके. त्यानंतर प्रियानो आणखीन काही व्यक्ती बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो. वचन आम्हाला सांगतं दानिएल याचा 3रा अध्याय वचन 30, दानिएल 3:30. नंतर राजाने शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यात चढविले. ओके. सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं प्रियानो दानिएल 3 आणि 30 मध्ये, नंतर राजाने शद्रक, मेशक, अबेदनगो यास बाबेल परागणावर मोठ्या हुद्द्यास चढविले. कोणाला चढविलं? शद्रक, मेशक, अबेदनगो. यांची कथा खूप प्रसिद्ध आहे. कुठली? तप्त भट्टीची, आहे की नाही. मला वाटतं असं कोणीच नसेल की त्यांना शद्रक, मेशक, अबेदनगो बद्दल माहीत नाही. सगळ्यांना माहिती. कोण आहे बरं त्याला माहितीच नाहीये ना. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की या वचनातून बोललं जातं, शिकवलं जातं, पण बरेच जण जे प्राणो सहभागितेत नसेल तर कदाचित त्यांच्यापर्यंत हे गेलं नसेल. म्हणून प्राणो तुमची सहभागिता खूप महत्त्वाची. कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही एखाद्या वेळेस जरी गेलो तरी वचन आम्हाला समजेल. नाही प्राणो, तुमची सहभागिता नसेल तर देवाचं वचन तुम्हाला अधिक स्पष्टरित्या कधीच समजणार नाही. कारण सगळे आशीर्वाद देवाच्या वचनामध्येच आहे प्राण. समृद्धी यात आहे, आशीर्वाद यात आहे, आरोग्य यात आहे, शांती यात आहे, मोठे हुद्दे, मान, सन्मान, गौरव, सर्व काही देवाच्या वचनात आहे. म्हणून देवाच्या वचनाला प्राधान्य द्या प्रियानो. देवाच्या सहभागितेला प्राधान्य द्या. देवाचं वचन होईल तितकं तुम्ही ऐकून, समजून, वाचून घ्या. याच्याद्वारे देव तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल. सो या ठिकाणी आम्ही बघत आहोत की नंतर राजाने शद्रक, मेशक, अबेदनगो यास बाबेल परांगणात मोठ्या हुद्द्यावर चढविले. सो आम्ही प्रत्येक जणांनी प्राणो शद्रक, मेशक, अबेदनगो बद्दल वाचलेलं आहे प्राणो, की कशा प्रकारे प्राणो त्यांना तप्त भट्टीमध्ये टाकण्यात आलं. आम्ही बघतो की प्राणो एक खूप मोठा तेजपुंज असा पुतळा बनवला होता. कोणी?
नबुखिदनेसर माहिती. आणि आम्ही बघतो की दानियेलाने नबुखिदनेसराच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. त्यानंतर आम्ही बघतो की दर्यावेश आहे, बेलशस्सर आहे आणि कोरेश, ह्या राजांच्या कारकिर्दीमध्ये पण दानियेलाने काम केलेलं आहे प्रियानो. सो आम्ही बघतो की प्रियानो, दानियेलाच्या पुस्तकामध्ये ही खूप प्रसिद्ध अशी कथा आहे की ज्यातून प्रियानो अनेक धडे परमेश्वर आम्हाला शिकवतो. आम्ही बघतो की शद्रक, मेशक, अबेदनगो ज्यावेळेस प्रियानो आम्ही बाबेलच्या बंदिवासात बघितलं की ते कशा प्रकारे बाबेलच्या बंदिवासात गेले, त्यांना कशा प्रकारे ट्रेनिंग देण्यात आली आणि त्यानंतर ते व्यवहारामध्ये होते. एक जबाबदारी, एक पद त्यांना दिलं होतं आणि परमेश्वर तेवढ्यामध्ये संतुष्ट नव्हता, कारण देवाला आणखी मोठं पद त्यांना द्यायचं होतं. कधी कधी आम्हाला वाटतं का आम्हाला छोट्या मोठी जबाबदारी दिली, छोटं मोठं काम दिलं बस, पण नाही प्रियानो. देवाच्या इच्छा आहे की त्याच्या लोकांनी मोठ्या हुद्द्यावर असावं, मोठ्या पदावर असावं आणि मग त्या पदापर्यंत जाण्यासाठी प्रभूला काहीतरी करावं लागतं प्रियानो. हालेलुया. आम्ही बघतो की जे नबुखिदनेसराने स्वप्नामध्ये एक पुतळा बघितला होता आणि त्यावरच प्रियानो आम्ही बघतो की त्याने एक खूप मोठा तेजपुंज असा पुतळा बनवला. बरोबर. बाहुबली बघितलाय का? त्याच्यामध्ये आहे बघा. अहो बघता का नाही तुम्ही मूवी? बघता ना? फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं बरं का. तसा मोठा पुतळा कोणी बनवला? नबुखिदनेसर. आणि ह्या गोष्टी त्याला कुठून सुचल्या असतील बरं इतका मोठा बनवायचा? त्याला जे स्वप्न पडलं होतं है की नाही, त्यावरून त्याला सुचलं की मी अशा प्रकारची मोठी मूर्ती बनवेल, तिची प्रतिष्ठा करेल, प्राण प्रतिष्ठा करेल. आणि त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की त्या स्वरूपाने त्यांनी बनवलं आणि त्याने असा जाहीर फरमान केलं की जो सगळं वाद्य वाजवत असताना जो कोणी ह्या मूर्तीला नमन करणार नाही त्याला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्राणो शद्रक, मेशक जे आहे प्राणो हे नकार देतात प्राणो त्यांना की आम्ही त्या मूर्तीला दंडवत करणार नाही किंवा त्या मूर्ती पुढे झुकणार नाही. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस ह्या गोष्टी नबुखिदनेसराला माहीत होतात प्राणो, एक पद शद्रक, मेशक, अबेदनगोकडे आहे, जबाबदारी अबेदनगोकडे आहे, परंतु प्राणो परमेश्वर त्यांना आणखी मोठ्या पदावर नेऊ इच्छित आहे. परंतु ह्या पदावर नेण्याच्या अगोदर एक भट्टी त्यांच्या जीवनात येत आहे. जशी योसेफाच्या जीवनामध्ये तुरुंग आला की नाही, यांच्या जीवनात काय येत आहे? ती पण कशी? कारण या ठिकाणी वचनामध्ये लिहिलेलं आहे मोठ्या हुद्द्यास, है की नाही, मोठं पद, मोठी परीक्षा, है की नाही, तप्त भट्टी, अधिक तापलेली, है की नाही. मोठं पद सहज मिळतं का? हालेलुया. या ठिकाणी आम्ही बघतो की शद्रक, मेशक, अबेदनगोला प्राणो एक मोठं पद मिळवण्या अगोदर किंवा मोठ्या हुद्द्यास चढवण्या अगोदर प्राणो आम्ही बघतो की त्यांच्या जीवनामध्ये प्राणो तप्त अशी भट्टी आली. आणि ज्यावेळेस प्राणो शद्रक, मेशक, अबेदनगोने ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी नकार दिला नबुखिदनेसराला, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं दानियेलाचा 3रा अध्याय वचन 13 मध्ये की हे ऐकून नबुखिदनेसराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक, अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजा पुढे आणले. नबुखिदनेसर त्यास म्हणाला, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की हे जे आहे हे बाबेलच्या बंदिवासात आलेले लोक आहे की नाही. राजाच्या दृष्टीने हे प्राणो आम्ही बघतो की इतके महत्त्वपूर्ण लोक नाही. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की नबुखिदनेसर जो राजा आहे तो त्यांना म्हणतो, अरे काय म्हणत आहे? अरे तुरे बोलत आहे, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही सुवर्ण मूर्तीची पूजा का करत नाही? हे तुम्ही मुद्दाम करताय काय? हालेलुया. आणि त्यानंतर आम्ही बघतो की त्यांना त्या तप्त भट्टीत टाकण्यात येतं आणि त्यांना सोडवल्या जातं प्राणो. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो तो वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, दानियेलाचा 3रा अध्याय वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा
पुंगी वगैरे वाद्याचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाहीतर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे. हालेलुया. सो त्याचा उद्दामपणा आम्हाला यातून लक्षात येतो प्राणो, की तो कुठल्याही गोष्टीला महत्त्व न देणारा देव व्यक्ती आहे. आणि तो या ठिकाणात म्हणत आहे की माझ्या हातातून तुम्हा सोडविल असा कोणता देव आहे. आणि नंतर ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की शद्रक मेषक अबेदनोगला ज्यावेळेस प्राणो बाहेर भट्टीतून बाहेर काढला जातं प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की हा जो नबुखेदनेस्सर तो म्हणतो की ह्या परमेश्वरासारखा कोणीच नाही जो अशा प्रकारे भट्टीतून सोडवू शकतो. जो प्रश्न करत आहे तोच उत्तर देत आहे. हालेलुया. सो परमेश्वराच्या सामर्थ्याला तुमच्याद्वारे प्राणो परमेश्वर प्रगट करत असतो. हालेलुया. प्रभू तुम्हाला उपयोगात आणतो प्राणो देवाचं सामर्थ्य दाखवण्यासाठी. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की अगोदर हा जो दानियल आहे, हा जो नबुखेदनेस्सर आहे, तो शद्रक मेषक अबेदनोगोला म्हणतो की अरे शद्रका मेषका अबेदनोगो. पण ज्या प्रकारे वचन 26 मध्ये आम्ही बघतो की नबुखेदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला. ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस ते मोकळे फिरत होते, वचन 25 मध्ये आम्ही बघतो की तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. प्रभूने प्राणो त्यांची त्या तप्त भट्टीतून सुटका केली प्राणो. आणि ज्यावेळेस त्यांची सुटका झाली प्राणो, आणि त्यावेळेस प्राणो ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की नबुखेदनेस्सर ह्या सगळ्या गोष्टी बघत आहे, त्यावेळेस आम्ही बघतो की वचनामध्ये लिहिलेलं आहे की नबुखेदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक मेषक अबेदनोगो. सूर बदलला का? आरेच्या ठिकाणी काय आलं? हालेलुया. तुम्हाला वाटतं का तुमच्याबद्दल लोकांचे सूर बदलावे? मग राजा जरी असला ना प्राणो, तो सुद्धा तुम्हाला आदर देईल ज्यावेळेस तुम्ही त्या तप्त भट्टीतून बाहेर याल. जे तुम्हाला आरे तुरे बोलतात ना, ते सुद्धा तुम्हाला आहो म्हणतील. आहो. बघा हा राजा जो अगोदर आरे म्हणतोय, आता काय म्हणत आहे? मग नबुखेदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक मेषक व अबेदनोगो, परात्पर देवाच्या सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक मेषक अबेदनोगो अग्नीतून बाहेर आले. हालेलुया. प्रभू सगळ्या गोष्टी बदलेल. आज कदाचित लोक तुम्हाला तुच्छते म्हणून बघत असेल, वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असेल प्राणो, परंतु ज्यावेळेस तुम्ही भट्टीतून बाहेर याल प्राणो, ज्यावेळेस प्रभू तुम्हाला त्या तप्त भट्टीतून बाहेर काढेल, त्यावेळेस प्राणो तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असेल. आता हा दृष्टिकोन निश्चित्वाचा नाही किंवा तुच्छतेचा नाही, तर आताचा हा दृष्टिकोन तुमच्यासाठी आदराचा असणार आहे, तुम्हाला सन्मान देणारा असणार आहे. आता त्या राजाच्या नजरेत मध्ये प्राणो शद्रक मेषक अबेदनोगोची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली होती, आणि ती प्रतिष्ठा त्यांना केवळ परमेश्वराने दिली होती प्राणो. हालेलुया. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही बघतो की नबुखेदनेस्सर राजाने प्राणो शद्रक आणि मेषक अबेदनोगोला एका मोठ्या हुद्द्यावर चढविले. हालेलुया. योसेफाच्या जीवनात तुरुंग आला, शद्रक मेषकच्या जीवनामध्ये प्राणो अबेदनोगोच्या जीवनामध्ये तप्त भट्टी आली. आणि आम्ही बघतो की आणखीन एक व्यक्ती आहे, तो आहे दानियल. हालेलुया. दानियल 6:28. हा दानियल दारावेशीच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी यांच्या कारकिर्दीस भाग्यास चढला. ओके. आम्ही दानियालाबद्दल बऱ्याचदा ऐकलेलं आहे प्राणो. दानियालाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध कथा म्हणजे सिंहाची गुहा, आहे की नाही? कोणत्या राजाने सिंहाच्या गुहेत टाकलं होतं बरं? दर्यावेश, आहे की नाही? नबुखेदनेस्सराने टाकलं होतं का? कुठल्या कारकिर्दीमध्ये कुठला राजा होता, या सगळ्या गोष्टी पण माहिती असायला हवं बरं का.
सो ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो दानिएल याचा 6वा अध्याय वचन 1 मध्ये की दर्यावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 अधिकारी नेमले. सो या ठिकाणी आम्ही बघतो की आता जो दानिएल आहे प्रियांनो, तो आता कोणाच्या कारकिर्दीमध्ये काम करत आहे? दर्यावेश. अगोदर कोणाच्या कारकिर्दीत करत होता? नबुखिदनेस्सर. ओके. सो नबुखिदनेस्सर नंतर आम्ही बघतो की हा दर्यावेश आहे प्रियांनो, आणि ह्या दर्यावेशाच्या काळामध्ये आम्ही बघतो वचन 6:28 मध्ये की हा दानिएल दर्यावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीस भाग्यास चढला. म्हणजे एका मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पदावर, मोठ्या प्रतिभेवर तो गेला. हालेलुया. पण ह्या जाण्याच्या अगोदर त्याच्या जीवनात एक गुहा आली प्रियांनो, आणि ती गुहा कशाची होती? सिंहाची. एक मरणाची गुहा होती. कारण तो देवाशी प्रामाणिक होता, नित्य प्रार्थना करायचा प्रियांनो. त्याने राजाच्या आज्ञेला मानिलं नाही. तो परमेश्वराच्या नियमाशी त्यांनी स्वतःला इतकं कटिबद्ध केलं होतं, मरणाची वेळ आली तरी त्याने ते नियम सोडले. कधी कधी प्रियांनो थोडंसं लोकांचा विरोध, कुठल्या अडखळणं आले का, जे परमेश्वराचे नियम आहे की आम्ही गुंडाळून बाजूला ठेवतो. होतं की नाही? असं होतं की नाही? आम्ही खरंच इतकं दानिएला सारखे आमचे नियम पालन करतो का? पालन करत नाही, पण मोठे मोठे हुद्दे हवे असतात, आहे की नाही? मोठा सन्मान पाहिजे, मोठं पद पाहिजे, प्रतिभा प्रतिष्ठा पाहिजे, आहे की नाही? पण खरंच दानिएला सारखी त्याचे नियम पाळण्यासाठी इतके कटिबद्ध आम्ही आहोत का? त्याच्या नियमांशी इतके प्रामाणिक आम्ही आहोत का प्रियांनो? जर आम्ही तितके प्रामाणिक आहोत ना प्रियांनो, तर जसा हा दानिएल भाग्यात चढला किंवा त्याने उन्नती केली किंवा तो मोठ्या पदावर गेला प्रियांनो, ते पद निश्चित तुमच्यासाठी आहे प्रियांनो. हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही बघतो की कशा प्रकारे प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये कार्य झालं आणि प्रभूने त्याला सोडवलं प्रियांनो, आणि प्रभूचं प्रियांनो सामर्थ्य पण त्याच्या द्वारे प्रियांनो दिसून आलं. कारण ज्या प्रकारे वचन 25 मध्ये आम्ही बघतो, मग पृथ्वीवर सर्व लोकास, सर्व राष्ट्रास व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकास दर्यावेश राजाने असे लिहून कळविले की तुम्हास कल्याण असो. मी फरमावितो की माझ्या साम्राज्यात सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे. कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडविले, तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडविणारा आहे. हालेलुया. सो प्रियांनो, परमेश्वर देखील आम्हाला भाग्यात चढू इच्छित आहे, एक मोठा हुद्दा देऊ इच्छित आहे, तो आमची प्रतिष्ठा वाढवू इच्छित आहे. परंतु प्रियांनो, आम्हाला तुरुंगातून जावं लागेल, भट्टीतून जावं लागेल, सिंहाच्या गुहेतून जावं लागेल. त्याच वेळेस प्रियांनो एक मोठा हुद्दा परमेश्वराच्या नजरेत आम्हाला मिळेल प्रियांनो, एक मोठं स्थान प्रभूच्या नजरेत मिळेल. ह्या लोकांनी तर जगिक लोकांच्या राज्यामध्ये प्रियांनो सन्मान मिळवला आणि देवाच्या राज्यातही मिळवला प्रियांनो. सो प्रभूची इच्छा आहे की प्रियांनो ह्याच गोष्टी आमच्याही जीवनात ज्यावेळेस आम्ही जगिक जिंकतो त्यावेळेसही देवाने आम्हाला एक प्रतिष्ठित म्हणून जगू द्यावं आणि देवाच्या दृष्टीनेही आम्ही प्रतिष्ठित राहावं. परंतु यासाठी प्रियांनो आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून जाणं गरजेचं आहे. यातून गेल्याशिवाय कुठलाही हुद्दा मिळणार, कारण ह्या लोकांच्या जीवनातून ह्याच गोष्टी आम्ही शिकलो की त्यांच्या जीवनात कशा प्रकारच्या समस्या आल्या, कशा तुरुंग आले, कसं त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनात तप्त भट्टी आले, कसं त्यांच्या जीवनामध्ये सिंहाची गुहा आली, आणि त्यानंतर त्याच्या अगोदर नाही बरं का, त्यानंतर ते हुद्द्यास चढले. हालेलुया. त्यानंतर ते मोठं पद त्यांना मिळालं. सो देवाची इच्छा हीच आहे की प्रभूने तुम्हाला एका मोठ्या उच्च पदासाठी नियुक्त केलेलं आहे. फक्त ह्या लोकांच्या जीवनातून आम्ही शिकावं आणि आमची वाटचाल करावं, ज्याद्वारे प्रियांनो परमेश्वर एक मुख्य अधिकारी म्हणून आमची नेमणूक करेल. सो प्रभू तुमच्यासाठी हे आशीर्वादित करो, प्रभू तुम्हाला उन्नती देवो, आशीर्वादित करो. परमेश्वर एका उच्च पदावर तुम्हाला घेऊन जावं. आमेन. या प्रियांनो